गोविंदानंद सुधा. प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराजांचा गोविंदानंद सुधा नावाचा एक छोटासा ग्रंथ. यात संस्कृत 53 श्लोक आले आहेत. या ग्रंथाचं नावच किती छान आहे. गोविंद म्हणजे कृष्णाच्या भक्तीचा, नामाचा आनंद देणारे, सुधा म्हणजे अमृत जात आहेत असा हा ग्रंथ. ह्यात भक्तिविषयक विचार विस्तारपूर्वक येतात. त्यामुळे मनाची स्थिती मन आनंदले 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 गीत गाता अशी होऊन जाते. शिव, कृष्ण, गुरु हे तिघेही एकच आहेत. त्यांच्या ठिकाणी तैलधारावत प्रीतिभक्ती करावी असे श्री गुलाबराव महाराज सांगतात. शिवभक्ती ही विश्वराग निवृत्त ये म्हणजे जगाबद्दल वैराग्य प्राप्त व्हावे म्हणून करावी, तर श्रीकृष्ण भक्ती ही रसास्वादोपनोदिनी आहे म्हणजे मी सुखभोक्ता आहे हा अहंकार नष्ट होण्यासाठी करावी. सद्गुरु भक्ती ही ज्ञाते तत्वेप्य गर्वाय म्हणजे ज्ञानाचा अहंकार नाहीसा होण्यासाठी करावी असे भक्तीचे रहस्य श्री गुलाबराव महाराज आपल्याला सांगतात. त्यासाठी काय करावे? काठिन्यम विषये कुर्यात द्रवत्वम सद्गुरोः पदे. भगवंताची भक्ती उत्कट करण्यासाठी संसारातील विषयांच्या ठिकाणी काठिण्य म्हणजे अनासक्ती धारण करावी आणि गुरुचरणी चित्त द्रवित करावे म्हणजेच मन गुंतवावे असे श्री महाराज सांगतात. भक्तीचे प्रमुख 3 प्रकार श्री गुलाबराव महाराजांनी या ग्रंथात सांगितले आहेत. त्यातली पहिली भक्ती आहे गौणी भक्ती, दुसरी आहे मध्यमा भक्ती आणि तिसरी आहे पराभक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम गौणीयम अष्टधा असे 8 प्रकार गौणी भक्तीचे महाराज सांगतात. पहिला आहे श्रवण भक्ती. श्रवण भक्तीचं प्रसिद्ध उदाहरण आहे राजा परीक्षित. दुसरं आहे कीर्तन भक्ती. त्याच्यामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे देवर्षी नारद मुनी. तिसरं आहे स्मरण भक्ती. ती आहे ध्रुव बाळ, हे त्याचं प्रसिद्ध उदाहरण आहे. चौथं आहे पादसेवन भक्ती. त्याचं प्रसिद्ध उदाहरण आहे लक्ष्मी आणि नारायण. 5वं आहे अर्चन भक्ती. त्याचं उदाहरण आहे राजा अंबरीश. त्यानंतर आहे वंदन भक्ती. ती आहे अक्रूराने केलेली. दास्य भक्ती रामाची हनुमंताने केलेली. आणि सख्य भक्ती कृष्णार्जुनांची किंवा सुदामा कृष्णांची भक्ती आहे. त्यानंतर भक्तीचा दुसरा प्रकार येतो तो म्हणजे मध्यमा भक्ती. त्यामध्ये ते म्हणतात की पहिले आपल्याला भक्तीमध्ये ह्या मध्यमा भक्तीच्या सुरुवातीला अहंता आणि ममता समर्पण करावं लागतं आणि ते समर्पण झाल्यानंतर लालन भक्ती आणि वात्सल्य भक्ती असे आणखीन 2 प्रकार ते सांगतात. लालन भक्तीचं उदाहरण म्हणजे तुम्ही हो माता पिता तुम्ही हो अशी जी भावना आहे ती. आणि दुसरं आहे वात्सल्य भक्ती. त्याचं उदाहरण आहे यशोदा आणि कृष्ण. त्यानंतरची महत्वाची आणखीन तिसरा भक्तीचा प्रकार गुलाबराव महाराज सांगतात. तो आहे पराभक्ती म्हणजेच मथुरा भक्ती. गोपींनी जी भक्ती केली ती भक्ती. त्याला नारद मुनी म्हणतात यथाव्रज गोपिकानाम. अशी भक्ती माणसाने करावी की ज्यामुळे परमेश्वराशी कायम त्याची भेट होईल. आणि तो आहे संयोग भक्ती आणि वियोग भक्ती. आणि यातलं उदाहरण आहे गोपींसोबत श्रीकृष्णाने केलेली रासलीला आणि रासलीलेतच झालेला विरह. अशा प्रकारे माणसाला गौणी भक्तीपासून पराभक्तीच्या अत्युच्च शिखरापर्यंत कसे पोहोचता येऊ शकते असे श्री गुलाबराव महाराज यातून आपल्याला सांगतात.